महाराष्ट्रामध्ये देखील थोडी परिस्थिती उन्हाळ्यामुळं असेल, उन्हाळ्यामुळं जो हिरवा चारा आहे तो सगळ्यात महत्त्वाचा असतो, कारण 70% पर लिटर जी जनावरची कॉस्ट असते त्याच्या त्या खाद्यामधूनच येते. तर हिरवा चारा कमी झाल्यामुळं दुधाचे उत्पन्नही कमी येणं साहजिकच आहे. त्याचबरोबर जनावर उन्हाळ्यामध्ये खूप बेचैन असतात, कारण उन्हाळ्यामुळे त्यांना त्याचा खूप त्रास होतो. त्यामुळे सुद्धा स्ट्रेस आल्यामुळं, हीट वेव्हमुळं दूध ऑटोमॅटिकली कमी होतं. मला वाटतं आत्ता हे 25%चा नंबर महाराष्ट्रामध्ये येतो आहे की आपलं दूध कमी झालं आहे, आणि इम्पॅक्ट हा सगळ्या महाराष्ट्रात हा होणारच आहे. पण ते मॅनेज करण्यासाठी मला वाटतं शेतकऱ्यांना देखील त्याच्यामध्ये फॅनचा वापर असेल किंवा वेगवेगळ्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जनावराला थंड पाणी देणं असेल, वेळोवेळी त्याला चारा व्यवस्थित सायलेजच्या माध्यमातून देणे असेल, किंवा त्याच्यासाठी लागणारी पूर्ण त्याचं वॅक्सिनेशन्स किंवा या गोष्टी, रेशन बॅलन्सिंग या गोष्टीचा वापर करणं अतिशय महत्त्वाचं आहे. एखादं दूध संघावर प्रशासक येतो त्याच्यामुळे दूध भेटू शकतं का, काय ओव्हरऑल प्रशासक कशासाठी आला आहे हा पहिल्यांदा महत्त्वाचा विषय आहे. मला वाटतं प्रशासक येणं किंवा नाही येणं हा भाग नाही आहे. ती जी सिस्टीम असते दुधाची ती अतिशय रोबस्ट असते, आणि या सिस्टीममुळं प्रॉक्युरमेंट किंवा याच्यामुळं जे असतात त्या रेग्युलर गोष्टी ऑपरेशन्समधले जे धोरणात्मक निर्णय असतात हे संचालक मंडळ घेत असतं. तर मला वाटतं कुठल्याही संघामध्ये किंवा कुठल्याही दूध ह्याच्यामध्ये ऑपरेशन्स हे स्टबर्न ऑपरेशन आहे. त्या स्टबर्न ऑपरेशनमध्ये संचालक मंडळ असो किंवा प्रशासक असो याच्यामुळे चेंजेस काहीच येत नाहीत. धोरणात्मक निर्णय म्हणजे एखादा नवीन व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट असेल, म्हणजे आईस्क्रीम असेल, बासुंदी असेल, वे प्रोटीन असेल, बेबी मिल्क पावडर असेल, यासारखे जे धोरणात्मक चेंजेस असतील किंवा डिस्ट्रीब्युशन चॅनल असेल, याच्यामध्ये जो असतो तो निर्णय संचालक मंडळ घेत असतं. पण रेग्युलर डे टू डे ऑपरेशनमध्ये सगळ्या गोष्टी ह्या सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत आहेत त्याच असतात, त्याच्यात काही बदल नसतो. गोकुळकडे जो येणारा प्रवाह आहे दुधाचा, या म्हणजे डायव्हर्शन आलेलं आहे काही गोकुळच्या बाबतीत असं म्हणलं तर मला वाटतं कोल्हापूरची तुम्हाला स्टॅटिस्टिक देतो. साधारणपणे 27 ते 28 लाख लिटर दुधाचं प्रोडक्शन हे आपल्या कोल्हापूरमध्ये होतं. त्यातलं साधारणपणे 11 लाख लिटर गोकुळकडे येतं. बाकीच्या संघांमध्ये वारणा असतील, चितळे असतील किंवा अमूलचे असतील, या माध्यमातून जे राहिलेलं दूध असतं ते डिवाईड होतं, आणि काही सबस्टँडर्ड दूध असतं किंवा गवळ्यांच्या माध्यमातून जे दूध असतं ते कंझ्युमरपर्यंत जात असतं. त्यामुळं ऑफकोर्स प्रत्येक संघ हे आपल्याला जास्तीत जास्त दूध मिळावं या पद्धतीनं प्रयत्न करतो. तसं एकूणच या दूध व्यवसायावर आताची जी परिस्थिती आहे देशातली, जगातली, युद्धाचं सावट आहे, काय परिणाम थेट शेतकऱ्यांपर्यंत होऊ शकतो? आत्ता या परिस्थितीत जर बघितलं तर मी तिन्ही बाजूनं असं सांगतो. शेतकऱ्याच्या बाबतीत बघितलं तर सध्याच्या युद्ध परिस्थितीमुळं आता पेट्रोलचे आणि डिझेलचे दर वाढलेले आहेत, आणि याच्यामध्ये ज्यावेळी दूध उत्पादनाचा आपण खर्च बघतो तर त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन येतं, प्रोसेसिंग येतं, एनर्जीचा उपयोग होतो, त्याच्यामध्ये 20 ते 25% वाढ आपल्याला आत्ता दिसत आहे. आणि याच्यामुळं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन म्हणजे पर लिटर मागं तुमचा जो प्रोडक्शनचा खर्च होतो तो ऑटोमॅटिकली वाढणार आहे. त्यामुळं आपल्याला बायोगॅस असेल किंवा बायो फर्टिलायझर असेल या माध्यमातून जी आपल्याला सेविंग्ज होतात, म्हणजे आपण जर बघितलं तर प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी 2-3 जनावर असतील तर 2 घनमीटर या आपल्या बायोगॅसच्या बद्दल, आणि गोकुळ हे एक चांगलं उदाहरण आहे. त्या माध्यमातून 4 माणसांच्या कुटुंबाला एक सिलेंडर म्हणजे 700 ते 800 रुपयाचं सेविंग त्याला मिळतं. वर्षाकाठी 8,000 रुपयाचं सेविंग शेतकऱ्याला मिळतं. थोडंफार शेतकऱ्यांना देखील सोसावं लागेल, आणि आपल्याला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन असेल ती कमी करावी लागेल. त्याचबरोबर प्रोसेसिंग म्हणजे गोकुळ, वारणासारखे संघ असतील त्यांना देखील आता पेट्रोल पदार्थापासून बनवलेले आपले प्लास्टिक असेल, ट्रान्सपोर्टेशन, एनर्जी, या सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी देखील वाढलेल्या आहेत. त्यामुळे त्यांना देखील त्याच्यातून मार्ग काढून आपल्याला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन पर लिटर मागं कमी ठेवावी लागेल. त्यामुळे ओव्हरऑल ग्राहकाला जर विचार करायचं झालं तर शेतकऱ्याचा वाढणारा खर्च आणि प्रोसेसिंगचा वाढणारा खर्च यामुळे थोडंफार भविष्यामध्ये ग्राहकाला आणखी त्याच्यामध्ये वाढ अपेक्षित असतं मला वाटतं असं दिसतं. आणि मला एकच ग्राहकांना या माध्यमातून विनंती करावीशी वाटते की शेतकरी हा खूप काबाड कष्ट करत असतो, आणि तो नेहमीच प्रयत्न करत असतो की कमीत कमी किमतीमध्ये त्याचं प्रोडक्शन होऊन आपल्याला चांगल्या क्वालिटीचा प्रोडक्ट आपल्या शेतकऱ्यापासून ग्राहकापर्यंत पोचावा. त्यामुळं अन्नासाठी, आपल्या सुज्वल आणि सुरक्षित अन्न भविष्यासाठी आपल्याला 4 पैसे ॲग्रिकल्चर म्हणजे कुठलंही दूध असू दे किंवा भाजी असू दे किंवा कुठलंही ॲग्रिकल्चर उत्पन्न असू दे, तर ग्राहकांना आपली
मनस्थिती अशी ठेवावी की 4 पैसे आपल्याला जास्त द्यावे शेतकरी लागली तर ती द्यावेत, कारण तो आपल्यासाठी उन्हातान्हात राबत असतो आणि आपल्याला घरी आणून भाजी किंवा दूध देत असतो. अमूलने दर वाढवलेले आहेत, भविष्यामध्ये गोकुळचे दर वाढण्याची शक्यता आहे किंवा काय? मी आत्ता आपल्याला सांगितल्याप्रमाणे गोकुळनं म्हैशीचे दर हे 2 रुपयांना आधी वाढवले होते, त्यावेळी अमूलनं त्याच्यामध्ये दराची इन्क्रीज केलेली नव्हती. तो त्यांनी फक्त आत्ता आपल्याला कव्हर केलेला आहे. मला वाटतं गोकुळ आत्ता दर वाढ, मी आत्ता संचालक बोर्डावर नाही आहे, पण गोकुळ मला वाटतं की वाढ दुधाच्या माध्यमातून देणार नाही, पण ओव्हरहेड्स आता वाढण्याची शक्यता आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे युद्धजन्य परिस्थितीमुळं पेट्रोल, डिझेल किंवा प्रोसेसिंग, एनर्जी कॉस्ट ह्या वाढल्यामुळं या कुठंतरी आपल्याला कव्हर कराव्या लागतील आणि त्याचा इम्पॅक्ट हा ग्राहकांवर भविष्यामध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही.